हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. ओम तत्पुरुषाय मे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणास प्रदोष व्रतासंबंधी महत्वाची पूजा माहिती सांगणार आहे. तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवान शके 1947 संवत्सर विश्वावसु दक्षिणायनी हेमंत ऋतू मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी आहे, ज्याला आपण भौम प्रदोष असेही मानतो. मित्रांनो, काही नियमही या ठिकाणी मी सांगणार आहे. अचानक औषध आले असता उपवास करून माळेविना शिवमंत्र जप सतत करावा. मंदिरात जाताना आपल्या सोबत काही पूजा साहित्य घेऊन जाणे, अन्यथा योग्य अशी रक्कम दानपेटीत टाकणे. मंत्राचे हवन आपण नव्याने सुरू करू शकता. आज ब्रह्मचार्याचे पालन करा. लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका. गोमातेला ऋतुफळांचा घास वा महानैवेद्य खाऊ घाला. सूर्योदयापासून प्रदोष काळीची पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करावा. उपवास काळात फळे वा फळांचा रस, दूध वा दुधाचे पदार्थ ग्रहण करावे. आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून शिवमंत्राचा वा गुरुमंत्राचा जप माळेविना दिवसभर मानसिकरित्या जप करत राहा. काम, क्रोध, विषय सेवन करू नका. दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे टाळा. सायंकाळी प्रदोष काळी शुचिर्भूत होऊन शिवलिंग पूजा जवळच्या जागृत शिवमंदिरात पंडिताच्या माध्यमातून वा स्वतः विधिवत संकल्प सोडून रुद्राभिषेक युक्त करा. किंवा आपल्या देवघरात शास्त्रमान्य प्राण प्रतिष्ठित शिवलिंग असेल, तसेच शास्त्रमान्य वास्तू देवघर व देवता असतील तर रुद्राभिषेक युक्त षोडशोपचार पूजा घरच्या जागृत शिवलिंगावरच करा. लिंगाष्टक म्हणा. 108 शिवनामावलीचा उच्चार करून 1 वा 108 बेलपत्र शिवलिंगावर वाहा. आरती, कापूर आरती घ्या, घालीन लोटांगण घ्या, जयघोष घ्या, मंत्र पुष्पांजली घ्या, राष्ट्रीय प्रार्थना घ्या, शेवटी क्षमा प्रार्थना घ्या आणि अशा विधिवत पूजेची सांगता करा. वीरशैव लिंगात शिवभक्तांनी मात्र या प्रदोष व्रताचे आचरण करण्याची गरज नाही असे मला वाटते. जर ते 2 वा 3 वेळा आपल्या इष्टलिंगाची पूजा विधिवत रुद्राभिषेक युक्त करत असतील तर, शिवाय सदर इष्टलिंग दीक्षा विधिवत गुरुकडून मिळालेले असेल तर, अन्यथा ते सामान्य शैवामध्येच मोडले जाणार. ब्राह्मण देवतांना विधिवत दान धर्म करा, अवश्य करा. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, जानवेजोड, भस्मवडी, रुद्राक्ष माळा व दक्षिणा इत्यादी. गोरगरिबांना अन्न, वस्त्र व गरजेच्या वस्तू दान करा. यानंतर घरी येऊन शांतपणे आपला उपवास सोडावा. प्रदोष काळात नाना पद्धतीने शिवगुणगान करा, शिव ध्यान धारणा करा, शिवपाठ करा, शिवस्तुती व शिव महिम्न स्तोत्र पठन करा, शिवलीला अमृत वा शिवपुराण ग्रंथातील एखादा अध्याय पठन करा. अशा प्रकारे आजच्या प्रदोष व्रताचे नियमात राहून आचरण करा व आपली भक्ती शिवचरणी अर्पण करा. कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा प्रदोष व्रतासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.